दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि जी पवित्र आत्म्याची योगाने गर्भी संभवली. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र देवाचे माते आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र देवाचे माते आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र देवाचे माते आम्हा पाप्यांकरता आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आम्ही मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वर सानिध्य सदैव आमच्याबरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 13. या शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार मुच्या श्रद्धेची. या शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार अमुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य न जीवन प्रभु तू, मुक्ती प्रदानक प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु, करितो जय जयकार. करितो जय जयकार प्रभूचे, गातो मंगल गान. या शुभदिनी मंगल समयी जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार मुच्या श्रद्धेची. ही पवित्र मेसा पुढील हेतूंसाठी अर्पण केलेली आहे. ख्रिस्तवासी ॲना फ्लॉरिंडा गोएस यांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्तवासी रोजमेरी मार्शल इझबेल व फ्रान्सिस यांच्या आत्म्यासाठी, ख्रिस्तवासी स्टीफन डायस, ख्रिस्तवासी रोजमेरी व मार्शल फल्काव आणि ख्रिस्तवासी अँथनी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी हे मिसा अर्पण केलेली आहे. त्याचप्रमाणे विशेषतः या दिवसांमध्ये कोरोना पीडित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण, आणि ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत त्यांच्या आत्म्यासाठी आपण विशेष प्रार्थना करत आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आज 6 ऑगस्ट, आज ख्रिस्त सभा प्रभू येशूच्या रूपांतराचा सण साजरा करत आहे. या पवित्र मिसा बलिदानामध्ये भाग घेण्यासाठी आपण पात्र व्हावेत म्हणून आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया.
तुझ्या विरुद्ध पाप मी केले. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. पापी अमुची कबूल करीतो. हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, दया करा, दया करा. पापे अमुची कबूल करीतो. हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, दया करा, दया करा. तारक अमुचा तू झालाशी. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. तारक अमुचा तू झालाशी. हे प्रभुजी, हे प्रभुजी, दया करा, दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा. महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी माना होतो ऋणवंत. तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोकरा. प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी. दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी. प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी. तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात. परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर. तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गांत गौरव. सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या दिव्य वैभवाचे संदेष्टांना दर्शन घडवून तू आमची श्रद्धा बळकट करतोस. त्याच्या वैभव दर्शनाने तू तुझ्या प्रिय पुत्रांच्या व कन्यांच्या भावी वैभवाचे आम्हाला दर्शन घडविले आहेस. तुझ्या पुत्राची वाणी आम्ही ऐकत आहोत. त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनाचे वारसदार होण्यास तू आम्हाला सहाय्य कर. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. दानियल या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तकं उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले. इतक्यात पहा, आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला आणि त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. परमेश्वर राज करीतो, परमश्रेष्ठ तो साऱ्या भुवरी. परमेश्वर राज करीतो, परमश्रेष्ठ तो साऱ्या भुवरी. परमेश्वर राज्य करतो. पृथ्वी उल्हास करो, द्वीपसमूह हर्ष करो. ढग आणि अंधार त्याच्या भोवती आहेत. नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहे. परमेश्वर राज करीतो, परमश्रेष्ठ तो साऱ्या भुवरी. परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेनाप्रमाणे वितळले. आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते. सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते. परमेश्वर राज करीतो, परमश्रेष्ठ तो साऱ्या भुवरी. हालेलुया, 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 हालेलुया. हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने पेत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेली. तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाली आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पहा, मोशे, एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभो, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप उभारतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ते ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडली आणि फार भयभीत झाली. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटली, उठा, भिवू नका. तेव्हा त्यांनी दृष्टी वर करून पाहिली.
तो येशूशिवाय कोणीही त्यांना दिसले नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, डॅनियल संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेलं जे पहिलं वाचन आहे त्यामध्ये परमेश्वरी जीवन कसं अनंत आहे, ते वैभवपूर्ण आहे आणि त्यामध्ये कसं येशू ख्रिस्त द सन ऑफ मॅन, मानवपुत्र, परमेश्वर पुत्र याची कशी वस्ती आहे याविषयीचं वर्णन आहे. आजचं जे शुभवर्तमान आहे ते रूपांतराच्या घटनेविषयी आपल्याला अत्यंत बारकाव्यानं वर्णन करत आहे. येशूच्या दुःख सहनाआधी प्रभू येशूच्या दैविक जीवनाची, स्वर्गीय वास्तव्याची आणि पुनरुत्थानाची झलक या रूपांतराच्या घटनेमध्ये आपल्याला मिळते. संत पीटर, संत जेम्स व संत जॉन या 3 निवडक प्रेषितांना या घटनेची वैयक्तिक आणि सामूहिक अनुभूती येते. वैयक्तिक अनुभव येतो आणि सामूहिक अनुभूती येते. पर्सनल एक्सपिरियन्स अँड कम्युनिटी एन्काउंटर. प्रार्थना करताना येशूचा चेहरा सूर्याप्रमाणे दैदिप्यमान व त्याचे कपडे पांढरे शुभ्र बनले याविषयीचं वर्णन हे आपल्याला तिन्ही शुभवर्तमानामध्ये सापडतं. मात्र योहान लिखित शुभवर्तमानात आपल्याला परमेश्वर पुत्र येशू ख्रिस्त याचं सुरुवातीपासूनच वर्णन आहे आणि त्यामुळे या घटनेची त्या ठिकाणी नोंद नाही आहे किंवा ती त्या ठिकाणी संत योहानाला नमूद करणं आवश्यक वाटली नसण्याची शक्यता आहे. रूपांतराची घटना याची 7 ठळक वैशिष्ट्ये आहेत. नंबर 1, येशू प्रार्थना करण्यास गेला आणि त्या प्रार्थनेच्या अनुभवासाठी त्याने 3 प्रेषितांना आपल्या बरोबर घेतलं. हेच ते 3 प्रेषित जे त्याच्याबरोबर जेत्समेनी या ठिकाणी सुद्धा होते. या ठिकाणी प्रार्थनेचं बळ आणि प्रार्थनेचं फळ हे तिघा शिष्यांना बघायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरी अनुभव घेणं, दैवी अनुभव घेणं हा जो मोलाचा संदेश आहे तो आपल्या लक्षात येतो. दुसरा मुद्दा, शिष्य ही माणसं होती. त्यांना सुद्धा डुलकी येण्याची शक्यता आहे, झोप लागण्याची शक्यता आहे. जेत्समेनी बागेमध्ये त्यांना झोप लागली, येशूने त्यांना उठवलं. इथं उठवण्याचा संदर्भ नाही आहे, परंतु येशूच्या बरोबर ते प्रार्थनेमध्ये सामील होत असताना त्यांना हा अनुभव, हा दैवी अनुभव घेता आला हे लक्षणीय आहे. सर्वसामान्य प्रेषित त्यांना हा अनुभव आला. मानवी दुर्बलता जरी असली तरी परमेश्वर हा दैवी अनुभव देण्यासाठी माणसासारख्या दुबळ्या माणसांना निवडतो आणि त्यांना वैभव, त्याचं वैभव, स्वर्गीय जीवन हे कसं आहे ते दाखवून देतो. हा तो दुसरा ईशज्ञानीय मुद्दा होय. नंबर 3, इथं काळाचा संदर्भ लक्षणीय आहे, सर्वात लक्षणीय आहे. मोशे आणि एलिया हे त्या ठिकाणी येशू बरोबर आहेत. मोशे याने तांबड्या समुद्रातून इसवी सन पूर्व साधारण 1447
ते इसवी सन पूर्व 1265 या दरम्यान प्रवास केला हा संदर्भ आहे. आणि एलिया हा इसवी सन पूर्व 9व्या शतकातला. या दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी हजर आहेत. मोशे की ज्याला सिनाय पर्वतावर 10 आज्ञा मिळालेल्या आहेत, आणि एलिया जो माउंट कार्मल या ठिकाणी संदेष्टे जे फसवे होते, जे तोतई संदेष्टे होते, त्यांचा त्यांनी पुरेपूर बंदोबस्त केला. आणि म्हणून एलिया हा संदेष्टांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी येशू बरोबर आहे. म्हणजेच काय, 10 आज्ञा स्वीकारणारा मोशे आणि सर्व संदेष्टांना आदर्शभूत असणारा एलिया संदेष्टा याच्या समक्ष नवीन आज्ञा देणारा ख्रिस्त आणि सर्व संदेष्टांची परिपूर्ती साधणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या मध्ये सारं काही सामावलेलं आहे, हेही आपल्या लक्षात येतं. चौथा मुद्दा म्हणजे संवादाचा. नक्की ते काय बोलत होते, काय त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती? ही चर्चा ही हवामानाविषयी होती का? ही चर्चा कुठल्या खेळाविषयी होती का? मजामौज करण्याची होती का? नव्हे, हे दोघेही जण प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून मुक्ती ज्याप्रमाणे मोशेने आपल्या लोकांना त्या जाचातून मोकळं केलं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला पापातून मुक्त करणार आहे. ज्याप्रमाणे त्या संदेष्टाला शेवटी इतका विरोध झाला एलिया संदेष्टाला की शेवटी त्याला गुहेत लपण्यापर्यंत पाळी आली, तो संदेष्टा स्पष्टपणे येशू बरोबर आहे. दुःख सहन, येशूचं मरण आणि येशूचं पुनरुत्थान, परंतु त्याचं दैवी वैभव याचा विसर पडू नये. आणि विशेषतः स्वर्ग सुख मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला दुःख सहन करावं लागणार आहे, हेही या ठिकाणी अधोरेखित होत आहे. 5वा मुद्दा म्हणजे पवित्र त्रैक्याची एकत्रित उपस्थिती आणि पवित्र पित्याचे येशूला पाठबळ. हे सर्व करण्यासाठी बघा, परमेश्वर पिता दोनदा नवीन करारामध्ये बोललेला आहे. बाप्तिस्म्यावेळी तू माझा पुत्र परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे, अशी येशूविषयी उद्गार आहेत. रूपांतरावेळी मात्र हा माझा पुत्र निवडलेला आहे, याचं तुम्ही ऐका. रूपांतरावेळी पिता सांगतोय, येशूच तुम्ही ऐका. हे महत्वपूर्ण आहे. रूपांतरामधील हे जे विधान आहे, येशूच तुम्ही ऐका, कारण त्यामध्ये आपलं हित आहे. हा तो मुद्दा आपल्याला नजरेआड करता येत नाही. नंबर 6, या सर्व अद्भुत घटनेनं संत पीटर भांबावतो, गोंधळतो. काय बोलावं आणि काय करावं हे त्याला सुचत नाही. आणि म्हणून तंबू उभारण्याविषयी तो बोलत आहे. जिथं इतकं मोठं दैवी वैभव त्याने पाहिलेला आहे, तिथं तो तंबूविषयी बोलतोय. आणि येशूचं त्याला सांगणं आहे, भिऊ नकोस, भिऊ नको, डू नॉट बी अफ्रेड. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, परमेश्वरी वैभव इतकं मोठं आहे, त्याने घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे तिथंच राहण्याची गरज नाही. तर शेवटचा आणि 7वा मुद्दा म्हणजे पुनरुत्थित होईपर्यंत या दैवी दर्शनाबद्दल तुम्ही बाहेर सांगू नका, असं येशू तिघांनाही सांगतो. म्हणजे त्यांच्या चर्चेमध्ये नक्की काय होतं त्याचा थोडक्यात सार या एका विधानामध्ये आपल्याला सापडतो की येशू ख्रिस्त दुःख सहन करणार आहे,
त्याचं मरण आहे, परंतु पुनरुत्थान निश्चितपणे आहे. आणि म्हणून घाबरण्याची गरज नाही. हा तो 7वा आणि शेवटचा मुद्दा होय. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, रूपांतर अशा प्रकारे आपल्या खऱ्या खऱ्या दैवी रूपाची आपल्याला आठवण करून देते. रूप जे आपलं आहे ते परमेश्वरीय आहे. परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे आपल्याला निर्माण केलेला आहे. आणि म्हणून जरी आपल्यावर संकट आली, दुःख कोसळलं, तरी सुद्धा परमेश्वर आपल्याला सोडत नाही. तो आपल्या बरोबर आहे. हे रूपांतराच्या सणाद्वारे आपल्याला अधिक प्रखरपणे जाणवतं. स्वर्गीय सुख हे दैवी आहे. त्याची ओढ लागणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून दुःखातून सुखाकडे असा हा आपला ख्रिस्ती श्रद्धेचा प्रवास आहे. आपल्याला जर खरोखरच स्वर्गीय सुख हवं असलं तर गाद्या गिरध्यांवर लोळून आराम करून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ॲसेटिक लाईफ, आपल्याला तपसाधना देखील करावी लागेल. त्यासाठी आपल्याला प्रार्थना करावी लागेल. त्यासाठी आपल्याला येशूचं ऐकावं लागेल. हे या 2020 सालच्या करोना काळातील रूपांतराच्या सणाचा अन्वयार्थ आहे. आपल्याला येशूचं ऐकावं लागेल. आणि म्हणून रूपांतराचा सण हा आपल्या श्रद्धेचा परिपाक आहे. हा आपल्या आशेला आलेलं फळ आहे. आणि ते फळ हे आपल्याला प्रेमाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे आपल्याला इतरांना चाखायला देण्याकरता आपल्याला केवळ त्या उंच डोंगरावर राहून चालणार नाही. बरं वाटणारं गायन आणि चांगली वाटणारी प्रार्थना यामध्येच गुंतून न राहता ज्या ठिकाणी गरज आहे तिथं खाली जावं लागेल, प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्या ठिकाणी वाट पाहत असलेल्या गरीब आणि गरजवंतांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. आपल्याला आपल्याच आनंदामध्ये, आपल्याच सुखामध्ये घुटमळून न जाता आपल्याला इतरांचं देखील भान ठेवावं लागेल. हाही रूपांतराच्या सणाचा, रूपांतराच्या घटनेचा थिओलॉजिकल इम्प्लिकेशन आहे, ईशज्ञानीय अन्वयार्थ आहे. आज आपण येथे हा सण साजरा करत असताना ज्या व्यक्ती गरीब आहेत, गरजवंत आहेत, कोरोनामुळे होरपळून निघत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला बळ लाभावं, कृपा लाभावी. म्हणून या क्षणी, या येथे आपण जेथे आहोत त्या ठिकाणी ज्या व्यक्तींना आपल्या प्रार्थनेची अधिक गरज आहे त्यांची आपण आठवण करूया. आणि त्यांना देखील हा दैवी अनुभव येत राहावा म्हणून आपण नम्रतेनं प्रार्थना करूया. गीत क्रमांक 85. जीवन घी माझी सारी, जीवन घी माझी सारी, प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिली तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रेगी, आयुष्याची ही दिन अवघी, तुझ्या स्तुतीस्तव अर्पिले. जीवन घे माझी सारी, जीवन घे माझी सारी, प्रभु अर्पिली तव पदिरे,
प्रभु अर्पिले प्रभपदिरे. प्रिय भाव बहिणीनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचा गौणगान व गौरव हो, आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या रूपांतराने आमच्या भेटी पवित्र कर व त्याच्या तेजस्वी वैभवाने पापांपासून आमची मुक्तता कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. क्रूसाच्या अनिष्ट अनुभवामुळे खचून जाऊ नये म्हणून प्रभू ख्रिस्ताने आपल्या वैभवाचे दर्शन आपल्या शिष्यांना घडवले. ख्रिस्त सभा ख्रिस्ताची शरीर आहे व एक दिवस त्याच्या वैभवात सहभागी होणार आहे हे दाखविण्यासाठी आपल्यासारख्याच त्याच्या शरीराकडून त्याने आपले वैभव प्रकट केले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. पावन 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 तुझी सर्व शक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊन पूर्ण जयगान गाऊ लागले स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी रे सर्व शक्तिमय परमेश्वरा, प्रभु नामे येई तो अति धन्य होई. जय गान गाऊ लागले स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी रे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हे दानव पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हे दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फिलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासीच झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन, आमेन, आमेन. पान 69. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी. आमच्या स्वर्गस्थ बापा तव नाम वावेगा पावन सर्व काळ. तव राज्य यावे, तव इच्छा व्हावी, स्वर्गी तैसी भवी सर्व काळ. अमुची रोजची आम्हा दे भाकर, आचार विचार शुद्ध राहो. प्रमाद मुचा केला जर कोणी, क्षमा त्यास जणी देतो सदा. तसे क्षमादान देगा प्रमादांची, आमुच्या पापांची जळ करी. मोहापाशी आम्हा न द्यावे पडून, अनिष्टापासून सोडवावे. अनिष्टापासून देगा मा मुक्ती, जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहताती, कधी प्रभू ख्रिस्त येईल तो. तोवरी आम्हाला पापांची वासना, चिंतेच्या दर्शना धावू नको. राजन सत्ता वैभव तुझेची, त्रिकालसेची देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारा आणि आम्हा सर्वांना स्वर्गीय जीवनाची ओढ लावणारा हाच आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 112, तिसरं कडवं. या दासाची भाग्य उजळली, प्रभुवर माझ्या हृदयी आली. या दासाची भाग्य उजळली, प्रभुवर माझ्या हृदयी आली. प्रभुरायाची रूप मनोहर, प्रभुरायाची नामही सुंदर. वेडतयाची जीवा लागली, प्रभुवर माझ्या हृदयी आली. या दासाची भाग्य उजळली, प्रभुवर माझ्या हृदयी आली. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्ताच्या वैभवाच्या रूपांतराद्वारे तू त्याचे खरे तेज प्रकट केलेस. आम्ही स्वीकारत असलेल्या स्वर्गीय भाकरीमुळे आम्हाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमीन. जा प्रभूची साथ संगत अनुभवण्यास आपणाला पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दैनिक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता
लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता मृत्यू समयी. गीत क्रमांक 178. दरा प्रीतीची उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. दरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया. त्याच्या पुढती नमवू मा. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान.